इथून इथे असा माऊंट झालेला आहे आपला कॅमेरा. आता कसं दिसतो ते पण दाखवतो. हा बघा व्ह्यू, हा तुम्हाला तर दिसतच असेल. याच्यात व्ह्यू बघून मी ॲडजस्ट करतो. हा त्याचा पॉवर बँक प्लस डिस्प्ले स्क्रीन असं आहे. मला आता मी फुलं दाखवतो कशी ठेवल्यात ते, दाखवायचीच विसरलो. हे बघा कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला त्याच्यात सुधारणा करता येतील, काही चांगलं नसेल वाटत किंवा अजून काय करता येईल मला, त्याच्यानुसार मी त्याच्यात सुधारणा करेन. तर आता मी निघतोय. इथून जाणार तलावपालीला नेहमीचं आपलं पहिलं भाडं घेऊन, आणि मग तिथून सुरुवात करणार. गॅस तर कमी आहे, गॅस आधी मला भरायला लागेल. तशी चालवू शकतो मी बरीच, म्हणजे असा एखादा गॅस पंपवरचा भाडा भेटला तर बरं होईल. मग तसंच तिथे पोचेल आणि गॅस भरून घेईल, असं काहीतरी करायला लागेल त्याच्यामुळे. चला निघतोय आता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला भेटूयात पुढे. आज बघूयात काय कसं होतंय, कुठे जातोय. दुपारपर्यंत आपली ही रिक्षा आपल्याला कुठे घेऊन जाते ते बघूयात. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीला, जस्ट आलो आहे तलावपालीला. इथे थांबतो आता जरा. आपल्याला आता उबर आणि रॅपिडो दोन्ही पण ऑन करून ठेवायचे आहेत. माय गॉड, हां साईडला लावले गाडी. मग जरा पुढे लावू, तिथे तलावपालीच्या इथे लावूया आता आपण. ते कसं तुम्हाला तलावपाली पण दाखवता येईल, बाकी काही नाही. चला तर हे गाडी साईडला लावूयात आपण. मस्त आज कचरा वगैरे साफ केलेला आहे. आता घाण वगैरे साफ केलेली आहे. बघा इथे तलावपाली, आणि मी साईडला उभा आहे. आता उबर रॅपिडो दोन्ही ऑन करूयात आपण. आता वाजल्यात 6:45, 6:43 झालेले आहेत. वायफाय कनेक्टेड झालेला आहे. वायफाय म्हणजे हॉटस्पॉट दुसऱ्या फोनचा, कारण या फोनमध्ये सिम कार्ड नाही आहे. त्याच्यामुळे मग मी माझा मेन फोन आहे त्याच्यावर हॉटस्पॉट ऑन करून याच्यावर कनेक्ट करून मग उबर आणि रॅपिडोचा असा विषय आहे. बघूया, आता ऑन तर केलेला आहे मी दोन्ही पण गोष्टी. 6:45 झालेले आहेत. बघूया इथून कुठली ट्रिप वाजते. आता गरम खूप होतं यार. कधी पाऊस पडतो काय माहिती. वातावरण तर झालेलं आहे पावसाचं, कधी पडेल काय माहिती. या पंख्याचे पैसे वसूल झालेले आहेत माझे. मस्त हवं आहे ते. असं कुठे थांबलो ना भाडं वगैरे सोडून की गरम व्हायला होतं खूप, कारण दुपारी एवढा ऊन असतो ना, त्याच्यामुळे मग हा खूप उपयोगी पडलेला आहे मला गरमीमुळे. तर बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते ते. मित्रांनो, आता वाजल्यात 7 आणि कोपरीची ट्रिप भेटले मला उबरवरती. त्यांनाच पिक करायला जातो आहे मी आता. लागला सिग्नल.
सुधरायचे नाही. काही रिक्षावाले आहेत ना, अजिबात सुधरायचे नाही. यांच्यामुळे बरं म्हणजे जे चांगलं चालवतात, चांगले इमानदारीने रूल्स फॉलो करून चालवतात, त्यांचे वांदे झालेले आहेत या अशा रिक्षावाल्यांमुळे. आता तो लेफ्टने कसा गेला डायरेक्ट समोरनं माझ्या, काय बोलणार आता. 101 भरल्यात रस्त्यावर. चालवायची ना शिस्तच नाही आहे अजिबात. मी आलो आहे आता कोपरीला म्हणजे ते हायवेच्या बाजूला आहे. गॅस पंप आहे इथे, तिथे गॅस भरायला आलो. आत्ताच पॅसेंजरला सोडलं मी इथे. म्हटलं इथली ट्रिप घेऊयात, कारण इथे गॅस पंप पण आहे आणि गॅस भरायची होती. आता गॅस झालेली आहे एकदम लाल. मगाशी ऑरेंज होती, म्हणजे एक गाडी होती. आताच जस्ट इथे येता लाल झाली. तेव्हा इथे वांदे करून ठेवले या लोकांनी. लफडा झाला. कारवाले ना असे वाकडे तिकडे जातात, वांदे करून ठेवतात. समोर इथे गॅस पंप आहे हा. तर आता लावलेली आहे लाईनला. आता मी इथे पॅसेंजरला सोडत होतो तेव्हा कोणीच नव्हतं, पूर्ण रिकामी होती लाईन. आता पॅसेंजरला सोडला आणि लगेच गर्दी झाली. असं चला गॅस भरतो. गॅस दाखवत होता मग तुम्हाला, पूर्ण रिकामी झालेली आहे. इकडं 60 रुपयाची एक ट्रिप घेऊन आलो इथे उबरवरती. आणि आता इथे गॅस फुल करतो, म्हणजे टेन्शन नाही आहे नंतर. मी जातो आहे आता उबरची एक ट्रिप घ्यायला, पिक करायला. 500 मीटरवरती पिकअप आहे. तर त्यांना सोडायचं आहे सिंगानिया स्कूलजवळ, म्हणजे वर्तकनगरच्या इथे, अगोदर वर्तकनगरच्या. तर त्यांना पिक करतो आता. लगेच ट्रिप भेटली मला. आता तिथे थांबलो होतो मी पाठीमागे, लगेच वाजली उबर. त्याच्या अगोदर लांबच्या ट्रिप वाजत होत्या, म्हणजे अंधेरी, पवई. त्या ट्रिप मी घेत नाही, तुम्हाला माहीतच आहे. तर ही वाजली उबरवरती, तर ही घेऊन टाकली. आता त्यांना पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर व्यवस्थितपणे सोडतो. तर चला भेटूयात पुढे. पॅसेंजरला सोडलं आता इथे सिंगानिया स्कूलला, आणि इथून पुढून युटर्न मारून मी मागच्या साईडला जातो, तिथे राईट साईडला. इथे बहुतेक आहे वाटतं युटर्न मारायला, काय माहिती. हे लांबचे भाडे वाजतात. आता इथे थांबायला भेटणार नाही, ते कसं सिग्नलच्यामुळे ट्रॅफिक लागते, त्याच्यामुळे इथे थांबायला भेटणार नाही. मला युटर्न मारूनच जायला लागेल त्या साईडला. आहे का नाही काय माहिती. आहे वाटते युटर्न मारायला. आहे पुढे दिसतोय. युटर्न मारतो आणि जातो. अरे मुलुंड ईस्टची ट्रिप वाजत होती, ती पण निघून गेली. असं बघूयात आता कुठली ट्रिप भेटते इथून. इथे यायला तर सिग्नल खूप 3 नाक्याचा सिग्नल 3 वेळा लागला मला नेहमीप्रमाणे, त्याच्यामुळे लेट झालं होतं. म्हणजे 10 मिनटं दाखवत होते, इथे पोचायला 15 मिनटाच्या जास्त लागले. चला तर कशेली. हां काल्लेर कशेली. मीटर ओला नाही चालवत, उबर आणि रॅपिडो. हां हीच घेऊन गेलेलो. गॅस येऊन जाऊन 1600-1700चा लागला आणायला. तिकडे भेटते ना, आणता नाही आहे.
आपली रिक्षा आहे ना, परत जप्त करतील, पकडली तर जप्त करतील. हां, गोवा गोवा सगळे गोवाचा ब्लॉग बघणारे मला खूप भेटतात हल्ली. मी आहे आता स्टेशनला. इथे आपला गोवाची ट्रिप झाली होती, ते बघितलं होतं एकाने, तो भेटला होता रिक्षाला. तर तो तेच सांगत होता, विचारत होता सगळं कसं काय वगैरे. तर मित्रांनो, मी आहे आता स्टेशनला. मगाशी मी कुठे होतो, वर्तकनगरला होतो. म्हणजे वर्तकनगर नाही, सिंगानिया स्कूलच्या समोर होतो. आणि तिथून मला उबरवरतीच आपलं हे आय थिंक लोधा आहे ना, तिथली ट्रिप मिळाली उबरवर. आणि मग तिकडून लगेच मला स्टेशनची ट्रिप मिळाली. तर आता मी स्टेशनला सोडलं पॅसेंजरला आणि स्टेशनवरून बाहेर निघालो. इथे मार्केटमध्ये येऊन थांबतो जरा, कारण कसं आहे माहिती आहे का, स्टेशनला थांबायला भेटत नाही, मार्केटमध्ये थांबतो. इथे इथून कुठली तरी एखादी ट्रिप भेटेल आपल्याला. मागे बघते का नाही फोनमध्ये हा ना. किती 171 171 खाली नाही होत. अच्छा, नाही झालं. स्कॅन करा. येडा झालाय की काय? झाले ना, येडा बिडा झालाय की काय? बघते तरी काय सांगते. हल्ली ना लोक ना जरा काय माहिती काय झालंय लोकांना. लोक एकदम असे सैरबैर झाले, सुधीर बुधीर झाले, सुधीर बुधीर. दिसतोय मागे उभा आहे मी, तरी पण तो मागे मागे करतो. काय बोलणार होता याला? फोनवर लागला होता तो, फोनवर बोलत होता. नशीब मी पहिला हॉर्न वाजवला, नाही तर त्याने डायरेक्ट आला असतो तो गाडीवर. कठीण आहे, कठीण लोकांचं कठीण आहे. हा ऐका शी, नौपाड्याचा भाडा होता रॅपिडोवर. मी आहे आता काल्हेरला. भिवंडीचा वाजतोय, भिवंडी. भिवंडीचा भाडा वाजत होता. आता मी आहे काल्हेरला. बाबा धूळ, काल्हेरची धूळ, इथली धूळ डेंजर लेवलची धूळ. इथेच आत्ताच एक दोस्तीमध्ये एका पॅसेंजरला सोडलं मी, आणि आता इथे थांबतो साईडला कुठेतरी. हे बघा, भादवड भिवंडी, तिकडे नाही जायचं आहे आपल्याला. बघूयात इथून कुठली ट्रिप मिळते आता. मगाशी मी मार्केटमध्ये होतो, ठाणा मार्केट, इथून मला इथली ट्रिप मिळाली. आता इथे थांबलो आहे. खूप गरम डेंजर लेवलचं होतं आहे. तर मित्रांनो, जी मगाशी नौपाड्याची ट्रिप वाजत होती ना, मला भेटली नाही. तीच बहुतेक ही आहे. आता मी एक्सेप्ट केलेली आहे. पुढे पिकअप आहे पुढेच, त्यांना पिक करतो आणि नौपाड्याला जातो. आता भेट खारची ट्रिप वाजते, बँड्रा, हे वागले इस्टेट वगैरे. तर मित्रांनो, मी आहे आता घंटाळी रोडला, म्हणजे नौपाड्याला आलो आहे. नौपाडाची ट्रिप घेऊन आलो होतो, आता आहे घंटाळी रोडला.
तर आत्ताच पॅसेंजरला सोडलं मी, इथे थांबलो आहे. ते लांब लांबच्या ट्रिप वाजते. तर आता वाजल्यात 10:19 दाखवत होता मग तुम्हाला, दिसलं तर दिसेल नाही तर ब्लर दिसेल. 10:19 झाल्यात आणि उबरवर 385 परत दाखवत होता मग. रॅपिड उघडलं. हे बघा, मी त्या दिवशी सांगत होतो ना तुम्हाला, उबरवरती ट्रिप वाजत असते पण कधी कधी ती दिसत नाही, अशी बाहेर पॉपअप दिसत नाही. तर 385 उबरवरती, रॅपिडोवरती 337. ही कुठली वाजते? वागळे इस्टेट, नको. 337 रॅपिडोवरती. तर आत्तापर्यंत अशा ट्रिप झालेल्या आहेत रॅपिडो आणि उबरवरच. मीटरवर मी नाही घेतली अजूनपर्यंत, बघूयात भेटली तर घेऊयात, नाहीतर मग आपलं रॅपिडो आणि उबर आहेच. आता वागले इस्टेटच्याच वाजत आहेत. काल टाकली होती काल. थँक्यू. हां, ओला का? 80 जायलो आताशी, तिकडूनच आलो, कासा रोडवली. हां, आता वाजल्यात 12. सूर्य डोक्यावर आलेला आहे आता आणि मी आहे वर्तकनगरला. इथेच आता एका पॅसेंजरला सोडलं. मगाशी मी होतो इथे आपला कासार वडवकीला. मी होतो मगाशी आपला इथे नौपाडा, म्हणजे ते घंटाली रोडला होतो. तिथून मला कोळशेतची ट्रिप भेटली. कोळशेत म्हणजे डोकाळीला. डोकाळीला पॅसेंजरला सोडलं आणि मग त्याच्यानंतर लगेच तिथून मला कासार वडवलीची ट्रिप भेटली. तर कासार वडवलीला पॅसेंजरला सोडल्यानंतर मला लोक आहेत, मला तिथून लगेच ना इथली वर्तकनगरची ट्रिप भेटली. आताच पॅसेंजरला सोडलं मी इथे आणि आता वाजल्यात 12. तर बघूयात, इथून आता मला 1:30 वाजेपर्यंतच आता 1.5 तास राहिलेला आहे आपल्याकडे. कारण 1:30 वाजेपर्यंत रिक्षा चालवायची आहे, म्हणजे तलावपालीला जायचं आहे मला 1:30 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे. तर बघूयात आता इथून कुठले ट्रिप भेटतात 1:30 वाजेपर्यंत, कुठे कुठे जातो आहे 1.5 तासात. आणि एक गोष्ट सांगायची होती की आज ना मला गोव्यावरनं आलो आहे मी जेव्हापासून, ते लोक तर भेटतातच, म्हणजे ज्या लोकांनी गोव्याच्या व्हिडिओ बघितलेले आहेत, गोव्यापासून मला फॉलो करत आहेत, म्हणजे गोव्याला गेलो आहे तेव्हापासून ते पण भेटतात. आणि प्लस अगोदरपासून जे व्हिडिओ बघतात ते पण भेटतात. आज मला 2-3 भेटले असे व्हिडिओ बघणारे. छान वाटतं मित्रांनो, नेहमीप्रमाणे जसं अगोदर मी बोलतो तेच छान वाटतं. असं तुम्ही भेटले की तुम्ही बोलता, व्हिडिओ वगैरे बघतो, छान असतात, ते ऐकून मस्त वाटतं. म्हणजे 2च शब्द आहेत माझ्याकडे, मस्त वाटतं, छान वाटतं, बस तेवढंच आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा भेटता ना आणि मग असं भेटून बोलता, त्याच्यानंतर मग असं वाटतं की हां बाबा व्हिडिओ बनवतो आहे तर काहीतरी चांगलं करतो आहे, म्हणजे मोटिवेशन येतं मित्रांनो, बाकी काय नाही. म्हणून असे कधी भेटले कुठे तर बिंदास आवाज द्यायचं, मस्त वाटतं एकदम. मी आहे आता विवियाना मॉलच्या बाहेर, म्हणजे लेक शोर झाला आहे आता तो. अगोदर विवियाना मॉल होता. तर आता इथे आलो आहे एक आपल्या याच्यावरती उबरवरती ट्रिप घेऊन आलो. 60 रुपये भेटले आणि त्याच्या अगोदर मी तिकडच्याच तिकडे एक मीटरवर भाडं घेतलं होतं. एका काकाला म्हणजे काहीतरी हॉटेलमधून घ्यायचं होतं आणि मग घरी जायचं होतं. तर तिथल्या तिथेच मी ट्रिप मारली ती मीटरवरती. 36 रुपये भेटले ते. आणि आता इथे आलो आहे. तर इथून आता वाजल्यात 1 तास झाला मला या 2 ट्रिप मारल्या. मी 12ला तिकडे होतो वर्तकनगरला. तर आता
मला जायचं आहे तलावपालीजवळ, म्हणजे स्टेशनची वगैरे ट्रिप भेटली कुठली पण आजूबाजूची तरी चालेल. बघूयात. भिवंडीची ट्रिप वाजते, कानेरी काहीतरी वाजते ट्रिप भिवंडीची. बघूयात आता इथून कुठली ट्रिप भेटते ती. तर मित्रांनो, मी आहे आता तलावपालीजवळ, म्हणजे आपला कुठे आहे माहिती आहे का, चिंतामणी ज्वेलर्स आहे ना, तिथे उभा आहे. तर मी मगाशी इथे चरईला एक ट्रिप सोडली मीटरवरती, विवियानावरनं घेऊन आलो. तर त्याचे 55 रुपये झाले. तर आता इथे मी मिल्कशेक घ्यायला आलो आहे. प्रीती सँडविच आहे ना तिथे, इथून मिल्कशेक घेईल आणि मग तिथे तलावपालीच्या इथे सकाळी ज्यांना सोडलं त्यांना घेऊन रिटर्न ड्रॉप करेल कशेलीला. तर आजच्या दिवसाची शेवटची ट्रिप घ्यायला जाईल मी, म्हणजे आत्ता. तर सध्या मिल्कशेक घेतो आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो आतापर्यंत किती झालेले आहेत. इथे मी व्हिडिओ एंड करतो आहे आणि तुम्हाला उबरवरती दाखवतो किती झालं. तर उबरवर 640 झालेले आहेत, हे बघा दिसत असेल तर तुम्हाला. 640 उबरवरती. रॅपिडोवरती झालेले आहेत 482 आहे बघा, 482 रॅपिडोवर झालेले आहेत. आणि मीटरवर मी 2 भाडे घेतले, म्हणजे एक वर्तकनगरला तिकडच्या तिकडे ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं 36 रुपये भेटले ते, आणि विवियानावरनं इथे आता आलो ते 55 रुपये. असे 2 भाडे मी मीटरवरती घेतले. तर अशा प्रकारे आज रिक्षावरती मला भेटलेले आहेत, म्हणजे अशी रिक्षा चालवलेली आहे मी. कुठे कुठे गेलो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह, एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊनच येत राहील. आता मी मिल्कशेक घेतो आहे. ऑर्डर दिलेली आहे. खूप ऊन आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडं पिऊयात त्याच्यामुळे. तर बघूयात, ते आलं की इथून निघणार आणि मग डायरेक्ट घरी जाणार. तर भेटूयात अशाच व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.